अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकापुढे बनावट कागदपत्र सादर करून खोटी माहिती दिल्याबद्दल मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आपली बदनामी करण्यात येत असून त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना त्रास होत असल्याने राजीनामा देत असल्याचं मानकर यांनी पत्रामध्ये म्हटलंय। मात्र दुसरीकडे पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याने मानकरांवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल। सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता, इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट्समध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती। हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला। त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन, दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शांतनू कुकडेची आहे त्याच्यामधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता। म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या सगळ्या प्रकरणातली गुंतागुंत नेमकी कशी आहे आणि काय कारण दिले मानकरांनी राजीनामा देत असताना? हे प्रकरण थोडक्यात आपण प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करूयात। दीपक मानकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष झाले आणि त्यांच्या पुढाकाराने शांतनू कुकडे हा पक्षामध्ये सक्रिय झाला, अल्पसंख्याक विभागाचा राज्याचा उपाध्यक्ष झाला आणि त्याचबरोबर शहरात देखील अनेक कार्यक्रमांना तो उपस्थित राहू लागला। या शांतनू कुकडेकडून गरजू मुलींसाठी वसतिगृह चालवलं जात होतं। मात्र या वसतिगृहात राहणाऱ्या 2 मुलींनी शांतनू कुकडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्यावरती बलात्कार केल्याचा आरोप केला। त्यानंतर शांतनू कुकडेला अटक करण्यात आली आणि पोलीस जेव्हा या प्रकरणाचा तपास करू लागले तेव्हा त्यांना शांतनू कुकडे, त्याचे सहकारी आणि दीपक मानकर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं आढळून आलं। 1,17,00,000 रुपयांचे हे आर्थिक व्यवहार होते। पोलिसांनी आधी दीपक मानकरांना चौकशीसाठी बोलावलं, त्यांचा जबाब नोंद केला। त्यावेळी दीपक मानकरांनी त्यांच्या पुराव्यासाठी, त्यांची बाजू पुढे आणण्यासाठी म्हणून काही कागदपत्र पोलिसांकडे दिली, त्यांना सादर केली। मात्र जेव्हा या कागदपत्रांची पडताळणी पोलिसांनी केली तेव्हा ही कागदपत्र खोटी असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर दीपक मानकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागलेला आहे। राजीनामा देताना दीपक मानकरांनी म्हटलेलं आहे की पक्षाच्या मोठ्या नेत्यांना, अजित पवार असतील किंवा इतर नेत्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण राजीनामा देतो आहोत, मात्र अजित पवारांसाठी आपण काम करणार आहे। दुसरीकडे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे आणि दीपक मानकरांना या इतक्या गंभीर प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या शांतनू कुकडेंनी इतके पैसे का दिले याचा आता पोलीस तपास करतायत आणि याही पुढे जाऊन आणखी कोणता सहभाग दीपक मानकर यांचा या शांतनू कुकडे सोबत आहे का, हा सगळा पोलिसांचा तपासाचा भाग आहे। दिवसेंदिवस पोलिसांचा तपास जसा पुढे जातो आहे तशी या प्रकरणातली गुंतागुंत वाढत चाललेली आणि त्यामुळेच अजित पवार जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या पुणे शहराच्या अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागलाय। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।